Christmas means नाताळ म्हणजे Christmas is God moving into your house. नाताळ म्हणजे देवाने तुझ्या घरात येणे आणि तुझ्या घरात फिरणे. Amen. Amen. We'll open our Bibles to Exodus chapter 25 verse 8. आता सर्वांनी बायबल उघडा. निर्गम 25वा अध्याय त्यातलं 8वं वचन. निर्गम God said, 25:8. make a holy place for me and I will live among you. आणि मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी म्हणून त्यांनी माझ्यासाठी पवित्र स्थान करावे. Praise God. देवाला धन्यवाद. God is saying, make me a holy place देव म्हणत आहे माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार कर and I will live among you. म्हणजे मी तुमच्यामध्ये राहीन. God did not say, build me a throne and then I will come. देव असं नाही म्हणाला की तू माझ्यासाठी सिंहासन बांध आणि त्यानंतर मी येईन. Just a dwelling place, नाही, मला एक राहायचं ठिकाण दे. a small place. मला एक छोटीशी जागा दे. I want to dwell with them in their battles, आणि त्यांच्या युद्धांमध्ये सुद्धा मला त्यांच्या सोबत राहायचंय. in their daily challenges, शंदो त्यांच्या रोजच्या आव्हानांमध्ये मला त्यांच्या सोबत in राहायचं. their daily fights against the devil. आणि सैतानाविरुद्ध रोज त्यांचा जो झगडा सुरू आहे त्यात सुद्धा मला राहायचंय. I want to see their blessings. मला त्यांचे आशीर्वाद पाहिजेत. I want to see their face when I bless them. मला त्यांचा चेहरा पाहायचा. जेव्हा मी त्यांना आशीर्वाद देतो तेव्हा त्यांचे चेहरे कसे असतात देव म्हणतो मला बघायचंय. Praise God. हालेलुया. And आमेन. so here is that shout. तर इथे तो एक जल्लोष आहे. What God asked Moses to build physically, एक घोषणा आहे की देवाने मोशेला शारीरिक रीतीनं जे बांधायला सांगितलं Jesus came to fulfill spiritually. येशू आध्यात्मिक रीतीनं ते पूर्ण करायला आले. Because the tabernacle was God moving into a tent. कारण निवास मंडप म्हणजे देव मंडपात आला, तंबूत आला. Christmas was God living in humanity. आणि नाताळ म्हणजे देव मानवी रूपातच राहायला आला. Not only that, आणि एवढंच नाही, now God wants to live in us. आता देवाला आपल्यामध्ये राहायचंय. हालेलुया. Closer and closer and closer and closer. आता देवाला आपल्या जास्त जवळ 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 यायचंय. That's why John said म्हणून योहान म्हणाला in John 1:14, योहान 1:14 the word became flesh की शब्द देहरूप धारण करून आला. and dwelt amongst us. शब्द देहरूप धारण करून येऊन आमच्यात राहिला. So Christmas is the day heaven packed its bags तर नाताळ म्हणजे असा दिवस की जेव्हा स्वर्गाने बॅगा बांधल्या and came to live with broken people. आणि तुटलेल्या माणसांमध्ये देव राहायला आला. Amen. तुटलेल्या माणसांमध्ये. And it is the moment eternity put on flesh, आणि तो क्षण की जेव्हा अनंत काळाने देह धारण केला. eternity came into time. अनंत काळ काळात आला. He wrapped his Oh. glory in Hallelujah. human skin आणि मानवी त्वचेत त्याचा गौरव त्याने गुंडाळला. and he Wrapped. moved into the neighborhood of humanity. आणि मानवी शेजार पाजारात चालला. The word became flesh शब्द देहरूप धारण करून आला and dwelt amongst us. आणि आपल्यामध्ये राहिला. He चालला. who walked on street of gold, सोन्याच्या रस्त्यांवर स्वर्गात चालणारा now he walked with his sandals on street of dust. वाळा घालून धुईनं माखलेल्या रस्त्यांवर चालला. He stepped into our struggles. आपल्या संघर्षांमध्ये त्याने प्रवेश केला. He saw our tears and he also wept. आपले अश्रू बघून तोही रडला. The God who never weeps, जो देव कधी रडत नाही ऍक्च्युअली, that God wept. तो देव आपले अश्रू बघून रडला. He didn't look from far and have compassion. लांबून बघून कळवळा नाही गेला. He took our sicknesses upon himself, आपले आजार स्वतःवर घेतले that by his stripes आपले we may be healed. की त्याला जे फटके बसले त्यात आपल्याला आरोग्य मिळावं. He became sin for us, आपल्यासाठी तो पाप झालाय that we may become the righteousness of की God आपण through him. देवाचा नीतिमानपणा ख्रिस्ताद्वारे बनावे. He stepped into our shame. आपल्या लज्जेत त्याने प्रवेश केलाय. Christmas is heaven saying, नाताळ म्हणजे स्वर्ग म्हणताय I'm not going to stay far away from my people. माझ्या लोकांपासून मी लांब राहणार नाही. I'm moving in मी येतोय आत. forever and ever. मी कायमचा त्यांच्यात राहायला येतोय. And when God moves into a house, आणि देव जेव्हा आपल्या घरात अशा रीतीनं राहायला येतो that house never stays the same ever again. ते घर अगोदर जसं होतं तसं राहत नाही, राहू शकत नाही. I mean, my house is changed. माझं घर बदललंय. The day Jesus visited my house is changed ज्या forever. दिवशी येशू माझ्या घरात आले माझं घर बदललंय. Amen. Amen. Because when Jesus moves into your house, कारण येशू जेव्हा तुमच्या घरात येतात your money changes, पैसे बदलतात. your attitude for money changes, पैशासाठीची तुझी वृत्ती बदलते. your name changes, नाव बदलतं. your destiny changes. आयुष्याच्या दिशा बदलतात. That single word, एक शब्द I must stay in your house, मला तुझ्या घरी राहावंच is लागेल. loaded with destiny. त्याच्यामध्ये आयुष्याची दिशा अशी खचाखच भरलेली आहे It त्या is वाक्यात. loaded with authority. आयुष्याची ठरलेली
ठरलेली दिशा त्या वाक्यात खचाखच भरली. It अधिकार is खचाखच loaded with भरला. agape love. अगापे प्रेमाने ते वाक्य खचाखच भरलंय की मला तुझ्या घरी राहायचं It अगत्य is आहे. loaded with urgency. आणि तात्कालिकतेनं ते वाक्य खचाखच भरलंय Amen. की मला तुझ्या घरी यावंच लागेल. Zacchaeus was seeking to see Jesus, जक्कई शोधत होता की मला येशूंना बघता यावं. but Jesus was already seeking him. येशू ऑलरेडी त्याला शोधत आले होते. Pride stayed in the crowd. गर्व गर्दीत राहिला. Humility climbed the tree. नम्रता झाडावर चढली. And when Jesus looked up, आणि येशूंनी जेव्हा वर पाहिलं, he didn't ask permission. येशूंनी परवानगी नाही मागितली. He announced his destiny. घोषणा केली. घोषणा ठरलेली दिशा आयुष्याची. चला I must stay in your house today. मला आजच तुझ्या घरी राहायला लागणार आहे. नीचे आजा घर लेके चल. Amen. Amen. Because mercy is on a mission. कारण दया मिशन वर आहे. And when दया mercy is कामगिरी- on a mission, दया जेव्हा कामगिरीवर येते it demands. ती मागणी करते. Why Jesus demanded? का येशूंनी डिमांड केली? Because कारण grace has a deadline कृपेला एक डेडलाईन असते बेटा. and love has an appointment. आणि प्रेमाला नेमणूक आहे. When love has an appointment, प्रेमाला जिथे नेमणूक किंवा अपॉइंटमेंट आहे it does not let go easily. तर ते सहजपणे ना हार मानत नाही. Why grace chose Zacchaeus and not anyone else? कृपेनं जक्क्याला का निवडलं आणि कोणाला का नाही? See, grace is free, कृपा फुकट आहे बेटा. but moments are limited. क्षण मर्यादित असतात म्हणून ते गाणं म्हणूनच येते नको सदवडू क्षण मोलाचा. Grace is time bound. कृपा वेळेला बांधलेली असते. वेळ संपली कृपा संपणार आहे. Bible says his mercy endures forever, हाँ. but grace is limited. बायबल म्हणतं त्याची दया सनातन आहे. दया सनातन आहे पण कृपा मर्यादित आहे. वेळ संपली की कृपा संपेल. देन डोंट क्राय. Because कारण opportunities are only seasonal. संधी ऋतूला धरूनच येते बेटा. Heaven always answers hunger. स्वर्ग नेहमी भुकेला उत्तर देतं. Grace always answers movement. कृपा नेहमी हालचालीला उत्तर देते. Mercy always answers pursuit. आणि दया नेहमी चिकाटीला उत्तर देते. Your cry is touching God's compassion. तुझं रडणं देवाच्या कळवळ्यापर्यंत पोहोचतंय. Your movement is touching God's mercy. तुझी हालचाल देवाच्या दयेपर्यंत पोहोचतीये. Your faith is touching God's power. तुझा विश्वास देवाच्या सामर्थ्यापर्यंत पोहोचतोय. And what you reached for, He is reaching back to you. आणि जिथपर्यंत तू पोहोचायला मागतोय ते तुझ्यापर्यंत पोहोचतंय. And that is the most powerful spiritual law of the heavens. आणि स्वर्गातला हा सगळ्यात सामर्थ्यवान आध्यात्मिक नियम आहे. Jesus always comes close, but you must come the rest of the way. येशू नेहमी जवळ येतात पण बाकीची पावलं तूही उचलायला हवी. Say, Huh? first time He came from heaven, पहिल्यांदा येशू स्वर्गात आले. पहिलं पाऊल त्यांनी घेतलं. He already paid our debts. आपलं कर्ज तर त्याने ऑलरेडी He फेडलं. already opened heaven's door. स्वर्ग तर ऑलरेडी He उघडलं. already prepared the Father's heart to accept आणि us. बापाचं हृदय पण तयार केलं आपल्याला स्वीकारायला. He made the first move. पहिली चाल येशूंनी घेतली. Now you must step out of this worldly crowd and get to Him. आता जगिक गर्दीतनं तुम्ही निघा आणि येशूंपर्यंत पोहोचा. You must climb above distraction. आता तुम्ही सगळी लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत त्या सोडून त्याच्या जवळ या. You must lift up your hunger. तुम्हाला तुमची भूक वाढवावीच लागेल. Amen. Amen. You must move towards mercy. तुम्हाला दयेकडे यावंच लागेल. You must move towards grace. तुम्हाला कृपेजवळ यावंच लागेल. Grace will not fall on you automatically like red cherries. कृपा आपोआप तुझ्या मांडीवरती फळ पडल्यासारखं पडणार नाहीये. You have to move towards it. तुला चाल घ्यावी लागेल. Amen. जवळ यावं लागेल. Because heaven has already leaned towards you. कारण स्वर्ग तुझ्यासाठी किंचित ऑलरेडी वाकलाय. Mercy has already been extended towards you. दयेचा हात पण तुझ्या समोर ऑलरेडी स्वर्गाने केलेला आहे. Mercy has already been offered to you. दया तुला ऑलरेडी ऑफर केलेली And आहे. all that is left is your move. आता काय राहिलं? आता तू येणं राहिलंय. Say, cross opened heaven's door for the whole world. संपूर्ण जगासाठी स्वर्गाचं दार त्याने उघडलं. But only surrender hands him the key. परंतु समर्पण केलं तरच चावी मिळते. ते सगळं उघड आहे. तू समर्पण कर तर चावी मिळेल. Amen. सब तेरा ही आहे. Praise God. Christmas is not just a festival. नाताळ म्हणजे अनेक सणांमधला एक सण नाहीये. It is a rescue mission बचाव करायची कामगिरी undertaken by God Himself. देवाने स्वतः हातात घेतलेली बचाव प्रक्रिया आहे. Christmas is heaven's answering earth's emergency. नाताळ म्हणजे स्वर्गाने पृथ्वीच्या तात्कालिकतेला दिलेलं उत्तर आहे. Yes. की पृथ्वीला काहीतरी इमर्जन्सी लागलीये, मला उत्तर द्यावं लागेल. Because man fell in Adam.
कारण मनुष्य आदामात पडला And God responded in Christ. आणि देवाने ख्रिस्ताद्वारे उत्तर दिलं. The first man listened to the devil, पहिल्या माणसाने सैतानाचं ऐकलं, so the second man came to destroy the devil's work. मग दुसरा माणूस सैतानी कृत्यांचा नाश करायला आला. So Christmas is what? It is God knocking at your door. तर नाताळ म्हणजे काय? नाताळ म्हणजे देव तुझं दार वाजवत He's आलाय saying, I have not come to visit you. आणि म्हणतोय भेटायला नाही आलो, I want to stay in you. राहायला आलोय. I want to bless you. मला तुला आशीर्वाद द्यायचा I आहे. want to bring salvation in your house. तारण तुझ्या घरात आणायचंय. Jesus will never pass you by. येशू कधी तुझ्या बाजूने असे जाणार नाहीये. When he sees hunger, he will stop. येशूंनी भूक पाहिली, येशू थांबणार. Say, हालेलुया. praise God.